जय भीम, नमस्कार. मी रतन कुमार, NP न्यूज अर्थातच निळे प्रतीक चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी एक अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडत आहे. परभणी जिल्ह्यात घडलेली ही घटना आहे. ही घटना म्हणजे खैरलांजी दुसऱ्यांदा घडता थांबलेली घटना आहे. हमदापूरची घटना ही केवळ परभणी जिल्ह्यातील एका गावात घडलेली मारहाण नाही, ती महाराष्ट्राच्या छातीत खोलवर रुतलेली एक ताजी भळवळीत जखम आहे. एका बौद्ध मुलीची छेड काढली जाते आणि त्या अन्यायाचा जाब विचारण्याचे धाडस तिचे वडील करतात. एवढाच त्यांचा काय तो अपराध. या अपराधाची शिक्षा म्हणून लाठ्या काठ्या लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडी घेऊन 150 जणांचा जमाव एका कुटुंबाला संपवण्यासाठी धावून येतो. हा प्रसंग पाहताना इतिहास आपोआप डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो खैरलांजीची आठवण अंगावर काटा आणते. इतक्या वर्षानंतरही दलित बौद्ध समाजाने न्याय मागितला की उत्तर म्हणून त्यांच्यावर हल्ला चढवला जातो. ही बाब अत्यंत भयावह आणि चीड आणणारी आहे. मित्र, हा हल्ला अचानक झालेला नसून तो नियोजनबद्ध होता, संघटित होता आणि जातीय द्वेषातून प्रेरित होता. म्हणूनच ही घटना फक्त गुन्हा न राहता ती सामाजिक दहशतीचे स्वरूप धारण करत आहे. जेव्हा संपूर्ण गाव एकत्र येऊन एका कुटुंबावर चाल करून जाते, तेव्हा तो प्रश्न कायदा सुव्यवस्था पुरवता मर्यादित राहत नाही, तो समाजाच्या जातीय मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. मित्र, महाराष्ट्र हा फुले आंबेडकरांचा आहे असे आपण अभिमानाने म्हणतो, पण अशा घटना त्या अभिमानाची राख करतात. या हल्ल्यात 10 बौद्ध बांधवांचे मृतदेह पडता वाचले, पण प्रत्यक्षात भीतीने आधीच अनेक माणसे मारली गेली आहे. आज हमदापूर मधील ते बौद्ध कुटुंब जिवंत आहे, पण भयभीत आहे. त्यांच्या घरात सुरक्षितेची भावना नाही, त्यांच्या डोळ्यात उद्याचा विश्वास नाही. ही भीती फक्त त्या कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही मित्र हो, ती प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये, प्रत्येक दलित घरात पसरते. उद्या आपल्यावरही असेच हल्ले होईल का, हा प्रश्न प्रत्येक आईच्या वडिलांच्या मनात घर करून बसतो. हीच तर खरी सामाजिक हत्या आहे. इतकी गंभीर, अमानवी, हादरवणारी घटना घडून ही राज्यकर्त्यांची, प्रशासनाची आणि यंत्रणांची प्रतिक्रिया अत्यंत तोकडी दिसते. मित्र, निवडणुकांचे गणित, राजकीय बैठकांचे नियोजन आणि सत्तेचा खेळ सुरूच राहतो, तो थांबत नाही. पण पीडित कुटुंबाच्या दारात सत्ता पोहोचत नाही. मग प्रश्न पडतो की हा देश, हे राज्य नेमके कुणासाठी चालते. संविधानात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची शपथ घेतलेली व्यवस्था जर अशा वेळी गप्प बसत असेल तर ती शपथ किंवा कागदावरच उरली आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. पोलीस यंत्रणेकडे अधिकार आहेत, कायदे आहेत आणि कारवाई करण्याची ताकद आहे, तरी आरोपी मोकाट फिरत असतील, शस्त्रे अजून जप्त झाली नसतील आणि पीडितांना संरक्षण मिळाले नसेल तर संशय नक्कीच उभा राहतो. पोलिसावर कुणाचा दबाव आहे का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे. जर दबाव असेल तर तो केवळ पोलिसावर नाही तर थेट संविधानावर दबाव आहे. आणि या संविधानावरचा दबाव सहन करणे म्हणजे उद्याच्या अराजकाला निमंत्रण देणे असा अर्थ होतो. महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे मौन अधिक बोचरे वाटते. मित्र, एका मुलीच्या सन्मानासाठी कुटुंबावर हल्ला होतो आणि तरीही संवेदनशील संस्थांकडून साधी दखल घेतली जात नाही. हे व्यवस्थेच्या निर्लज्ज उदासीनतेचे लक्षण आहे. मित्र, ही उदासीनता जितकी वाढेल
तितका अन्याय अधिक बळावेल. आंबेडकरवादी समाज दया मागत नाही, तो भीकही मागत नाही. तो फक्त त्यांचे घटनात्मक हक्क सांगतो, हक्क मागतो. दोषींना तात्काळ अटक, कठोर कारवाई, पीडित कुटुंबाला संरक्षण आणि सुरक्षित जीवनाची हमी या मागण्या बंडाच्या नाहीत. बाबासाहेबांनी दिलेले संविधान आज मदतीसाठी हाक देत आहे. प्रश्न इतकाच आहे की राज्य, समाज, व्यवस्था ही हाक ऐकणार आहेत की नाही, का इतिहास पुन्हा रक्ताने लिहिला जाणार आहे. हमदापूर विसरला गेला तर उद्या आणखी एक हमदापूर तयार होईल आणि तेव्हा दोष फक्त हल्लेखोरांचा नसेल तर गप्प बसलेल्या प्रत्येकाचा तो दोष असेल. मित्र, या घटनेतील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. अशा अमानुष आणि जातीय द्वेषातून घडणाऱ्या घटना पुन्हा घडू नयेत, त्यासाठी राज्य शासनाने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना तातडीने जाहीर कराव्यात. बौद्ध समाजाच्या उद्रेकाची वाट पाहू नये, कारण हा समाज संयमी आहे पण अन्याय सहन करणारा नाहीये. तमाम भीमसैनिकांना आणि संविधानावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे की या हल्ल्याचा आरोपीबाबत स्थानिक प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. आपण पोलीस यंत्रणेला आपण धारेवर धरले पाहिजे आणि संविधानिक लोकशाही मार्गाने या बौद्ध कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बौद्ध बांधवांनी संविधानिक पद्धतीने पुढे आले पाहिजे. न्याय मिळेपर्यंत आवाज थांबू नये, कारण आज हमदापूर आहे, उद्या कुठेही असू शकतो. न्याय हा उपकार नाही, तो आमचा हक्क आहे. जय भीम.